जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ करण्याचा गंभीर प्रकार समोर आला असून वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादातून विद्यार्थिनींच्या जेवणात अथवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे। या संदर्भातील एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुट्टी सुरू असली तरी वैद्यकीय तसेच इतर विभागात शिक्षण घेणाऱ्या तब्बल 22 विद्यार्थिनी वसतिगृहात वास्तव्यास होत्या। याच काळात काही कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या अन्न किंवा पाण्यात घातक पदार्थ मिसळून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा कट रचल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून करण्यात आलाय। हा प्रकार निदर्शनास येताच समाज कल्याण विभागाने तात्काळ संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केले आहे। मात्र एवढ्यावर समाधान न मानता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे। या प्रकरणी सुरुवातीला विद्यार्थिनींनी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जवळपास 3 तास आंदोलन केले। मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थिनींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तेथे ठिय्या आंदोलन सुरू केले। ज्यांनी विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचे नियोजन केले त्या संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलक विद्यार्थिनींनी दिला आहे। काय नाव आहे तुझं आणि काय अडचण आहे? माझं नाव प्रज्ञा थोरात आहे। मी शिरपूरहून आहे आणि मी आपल्या नंदुरबारच्या मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहात राहते। तर विषय असा झाला होता की कुंदन पावरा नामक एक व्यक्तिमत्व आहे, तिने म्हणजे मुलींचा जीव घेणा प्रकार केला होता। 22 मुली आम्ही हॉस्टेलला प्रेझेंट होतो। तर तिने असा प्लॅन केला होता की पाण्यात किंवा जेवणात आपण विष टाकू आणि मुलींची हत्या करू, असा प्रकरण केला आहे। आमच्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहे, म्हणजे आमच्याकडे प्रूफ पण आहे। तर आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करायच्या, आम्हाला जी व्यक्तिमत्व आहे जी गुन्हा करणार होती ती आम्हाला इथं उपस्थित पाहिजे आणि काही कारण नसताना ती हे आमच्यावर करणार होती, तर ती व्यक्तिमत्व आम्हाला इथं उपस्थित पाहिजे। आम्हाला कारण जाणून घ्यायचं आहे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। गेल्या किती दिवसापासून हा सगळा प्रकार चालू? गेल्या 15 दिवसापासून हा प्रकरण चालू होता, पण आमच्याकडे प्रूफ नव्हतं। पण आता आमच्याकडे प्रूफ आहे आणि त्या जी व्यक्ती आहे ती कुंदन पावरा, तिला अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही हॉस्टेलमध्ये 3 तासापासून आंदोलन करत होतो, पण काहीच झालेलं नाही। आमचे वंचित बहुजन आघाडीचे सदस्य आले, विद्यार्थी समितीचे सदस्य आले, त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे आणि आता तरी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। एक स्वयंपाकी आहे, त्या स्वयंपाकी आणि एक शिपाई बायसोद कर्मचारी यांच्यामध्ये एक संवाद झाला, त्याचं रेकॉर्डिंग बाहेर आलं। तर त्यामध्ये काही असे शब्द होते जे विद्यार्थ्यांना त्या आरोग्याला घातक असे शब्द प्रयोग त्या ठिकाणी केले गेला आणि ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही संबंधित कर्मचाऱ्याला त्याची बदली केली। तिथं ते बायसोद कर्मचारी असल्यामुळे त्यांना सेवेतच आपण कमी केलेलं आहे। याच्या पुढे मुलांची मागणी आहे गुन्हा दाखल करण्याची, याबाबत काय कारवाई? तर त्या गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने आमची कारवाई चालू आहे, ती आपण करतोय। इतपत टेम्पररी कर्मचाऱ्यांची इतपत मजल केली की विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये किंवा पाण्यामध्ये विष प्रयोगाचा प्रयत्न किंवा समथिंग विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असा प्रयत्न, ही मोठी बाब नाही म्हणता येणार? नाही, हे जे काय झालं ते खूप चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे आणि सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची सुद्धा बदली आपण करतोय आणि यानंतर अशा पद्धतीचं वर्तन कुठल्याही भारत कर्मचाऱ्यांकडून होणार नाही, याबाबत संबंधित कंपनीला सुद्धा आम्ही तशी आपण सूचना आपण देतो। वॉर्डनच नाही हॉस्टेलला? नाही, आपल्याकडं रिक्त पद आहेत गृहपालिकेचे, आपण अतिरिक्त पदभार देऊन आपण कामकाज करून घेतो सध्या। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।